नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपले नागपूर महानगरपालिकासाठी जे जे काही टेक्निकल पोस्टसाठी सरळ सेवा पदभरती जाहिरात आली आहे, त्यासाठी मित्रांनो अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, ज्याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे व तसंच आपल्या ॲपमध्ये देखील तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्हाला त्याची अपडेट भेटली नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची देखील लिंक मिळेल व आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल, तेथून तुम्ही दोन्ही पण ठिकाणी जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट पाहायला मिळणारे असतील. तर बरेच विद्यार्थी जे काही सिव्हिल ब्रँच आहेत ते आपले PYQ सिरीज संदर्भात मित्रांनो अनेक सारे कमेंट्स करत होते. तर आजपासून आपण स्पेशली टेक्निकली बेसिकसाठी आपण इथून PYQ सिरीज आपण सुरू केलेली आहे. जे काही विद्यार्थी स्थापत्य अभियंता या पदांकरता जे अर्ज करणारे असतील त्यांनी तर आपला इथून एकही व्हिडिओ मिस होऊ देऊ नका, कारण का यामध्ये आपण PYQ प्लस एक्सपेक्टेड असे स्वरूपाचे सर्व काही प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. तर आपली यामध्ये थोडक्यात नॉर्मली टेस्ट एक आहे जी की आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रश्न हे सर्व जे तुम्ही पाहत आहात ते सर्व प्रश्न PYQ बेस आहेत आणि प्रिव्हियस इयरच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेली प्रश्न आहेत. तर यामधला आपला प्रश्न आपण पहिला पाहू, जो की काय म्हणतो. तर या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही स्वरूपाचं आपण ट्रान्सलेशन देखील या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, जेणेकरून प्रश्नाची अंडरस्टँडिंग ही खूप चांगल्या पद्धतीने व्हावी या उद्देशानं. सो फर्स्ट क्वेश्चन इज आवर सीशोर ग्रॅव्हल्स आर विच ऑफ द फॉलोइंग ऑफ द टाइप्स. सो मराठीमध्ये असं एक्सप्लेन करण्याची मी गरज नाही, कारण का तुम्हाला ते अंडरस्टँडिंग होतच असेल. तरी पण या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करेल की जे समुद्रकिनारी आढळणारी गोटी खालीलपैकी कोणत्या प्रकारची असते, असं थोडक्यामध्ये याचा अर्थ. तर कोणत्या प्रकारची असते, तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 4, जे की ती जी गोटी असते ती थोडक्यामध्ये राऊंडेड स्वरूपाची असते. म्हणजेच काय, तर ती गोलाकार प्रकाराची असते. जसं की समुद्रामध्ये जर अशी एका प्रकारची लाट जर आलेली असेल तर ती कशा प्रकारची येते, तर जे की गोल स्वरूपामध्ये येते. म्हणून याचं पर्याय नंबर काय असणार असेल, जे की 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर राऊंडेड ग्रॅव्हल्स एक्झाम्पल्स फॉर दिस रिव्हर्स ऑर सीशोर्स ग्रॅव्हल्स डेझर्ट अँड वाइंड ब्लोइंग सँड या प्रकारामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की येत असतं, म्हणजे की ते गोल पट्ट्यामध्ये येत असतं. नंतर आपला पुढील क्वेश्चन असा आहे, द स्पेसिंग बिटवीन बार्स ऑफ अ कोर्स स्क्रीन ड्युरिंग द स्विगेज ट्रीटमेंट इज अबाउट. जे सांडपाणी प्रक्रियेमध्ये जाड स्क्रीनवरील बारचं अंतर साधारण किती असतं, अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर किती असतं याचं नॉर्मली साधारण जे अंतर असतं ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की 50 mm और मोर. एवढं जे आहे त्याचं थोडक्यामध्ये अंतर जे की असतं 50 mm किंवा त्यापेक्षा अधिक जे आहे ते असतं. तर काय याचं जे की कोर्स स्क्रीनिंगचं असतं. आणि जे मीडियम स्क्रीन असतं, मीडियम स्क्रीनचं किती असतं, तर मीडियम स्क्रीनचं जो आहे जे की 6 mm ते 40 mm एवढं जे आहे जे की मीडियम स्क्रीनचं असतं. आणि जे फाईन स्क्रीन असतं, फाईन स्क्रीनचं थोडक्यामध्ये 1.mm ते 3 mm एवढं जे आहे थोडक्यामध्ये असतं. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. या ठिकाणी स्पेस बिटवीन कोर्स स्क्रीन विचारलंय, तुम्हाला मीडियम स्क्रीन विचारू शकतं किंवा फाईन स्क्रीन विचारू शकतं. त्यामुळे हे संपूर्ण साईज तुम्हाला माहिती असणं IMP आहे. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पुढील प्रश्न, जो की प्रश्न तिसरा असा आहे, द डिझाईन स्पीड फॉर अ हायवे इन्क्रीजेस विथ अँड इन्क्रीजेस इन द. महामार्गाची डिझाईन गती खालीलपैकी कोणत्या वाढीसोबत जे की वाढते, असा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2, क्वालिटी ऑफ पेमेंट मटेरियल्स. तर जे पेमेंटचं साहित्य असतं त्यावर जे आहे थोडक्यामध्ये हे जी डिपेंडिंग असतं. आता यामध्ये वेगवेगळे फॅक्टर देखील पडतात जे की अफेक्टिंग डिझाईन साईडचे. ज्यामध्ये सांगायचं झालं तर जे काही जिओमॅट्रिक डिझाईन असते जे की रोडच्या फीचरसाठी ते देखील असतं. त्यानंतर प्लॅनेट ऑपरेटिंग स्पीड त्यावर देखील असतं. त्यानंतर लेजिस्लेटेड स्पीड लिमिट कॅप्स काय आहे ह्यावर देखील असतं. त्यानंतर अँटी कॅप्टेड ट्रॅफिक व्हॅल्यूम्स, द रोड्स फंक्शनल क्लासिफिकेशन्स, याचे अनेक प्रकारचे जे थोडक्यामध्ये हे फॅक्टर जे आहे ते थोडक्यामध्ये पडतात. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की 2 या प्रश्नाचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, जो की क्वेश्चन नंबर 4, जो की काय म्हणतो. क्वेश्चन नंबर 4 हा तेवढाच तुम्हाला IMP आहे जेवढा की आपण वर जो की पाहिलेला होता. तर क्वेश्चन नंबर 4 असा सांगतो की 10 सेंटीमीटर लाईन श्रिंक्स टू 9 cm श्रिंकेजिंग फॅक्टर इज. तर जे 10 सेंटीमीटर रेषा आकुंचनामुळे 9.7 सेंटीमीटर झाली
त्याचं आकुंचन गुणांक थोडक्यामध्ये किती या प्रकारचं या ठिकाणी विचारलेलं आहे. किंवा तुम्हाला हा शॉर्टमध्ये प्रश्न आलेला आहे. परीक्षेत तुम्हाला यावर फुल प्रश्न असा बी येऊ शकतो की द एरिया ऑफ अ प्लॅन ऑफ अ ओल्ड सर्वे प्लॉटेड ऑन अ शीट इज फाउंड to have shrunk so that a line originally 10 centimeter long now measure 9.7 centimeter only. Calculate the shrink factor. या प्रकारे देखील तुम्हाला हा लेंथी स्वरूपामध्ये क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येऊ शकतो, त्यामुळे कन्फ्यूज होऊन जायचं नाही. तर हा प्रश्न आपल्याला एका आपला फॉर्म्युलानुसार आपल्याला सोडावा लागतो, जे की याचं जे आहे यामध्ये जे काही ओरिजिनल लेंथ ऑफ लाईन आहे आणि त्यानंतर लेंथ आफ्टर श्रिंकेज ऑफ लाईन, ह्या दोन्हीचाही आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे जो की श्रिंकेजचा फॉर्म्युला फॅक्टरनुसार, तर श्रिंकेजच्या फॅक्टरनुसार आपल्याला याचा सोडावा करावा लागतो. तर श्रिंकेजचा फॅक्टरसाठी काय फॉर्म्युला आहे, तर मी या ठिकाणी SF लिहितो, म्हणजे की श्रिंकेज फॅक्टर इक्वल टू श्रिंक लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ या ठिकाणी हे घेतो. तर या ठिकाणी आपल्याला जे काही श्रिंक लेंथ किती दिलेली आहे यामध्ये, जे की 9.7 आणि डिवाइड त्याला जे कितीने करतो, जे की 10, म्हणजेच काय आहे तर ओरिजिनल लेंथ आहे. तर याचा जो आपण डिवायडेशन्स करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, जे की 0.97, जे की आपल्याला काय यामध्ये जे की पर्याय नंबर आपल्याला 1 मध्ये पाहायला मिळणार असेल. तर म्हणजेच की त्याची किती होणारी असेल, तर ती आहे आकुंचन गुणांक किती, जे की 0.97 एवढंच आहे ते या ठिकाणी येणार असेल. तर जे तुमचं बेसिक आहे का, त्या बेसिकवर आधारितच हे संपूर्ण क्वेश्चन्स असतात, परंतु तुम्हाला या बेसिक पासून स्टार्ट करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही NMC साठी जर अर्ज केलेला असेल आणि तुम्ही सिव्हिल ब्रँचचे असाल आणि तुम्ही ही प्रथमतः परीक्षा देत असाल किंवा तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल, तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण स्पेशली एक टेस्ट सिरीज आणि ई बुकची आपण बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही याचे टॉपिक वाईज तुम्हाला त्या ठिकाणी हजारो MCQ आपण ऍड करून दिलेले आहेत व त्यासोबतच ई बुक मध्ये परिपूर्ण तुम्हाला याचा A to Z टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा अभ्यासक्रम जो की कव्हर होईल या पद्धतीने मित्रांनो आपण सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्हाला ते कुठून व कसं घेईल, तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ॲपची लिंक आहे. ॲप तुम्हाला डाउनलोड करावी लागणार आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला सिव्हिलचा आपला स्पेशली NMCचा कोर्स आपण त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही मी म्हणत आहे, कोणतीही बाब तुम्हाला बाहेरून कोणती पुस्तक घ्यायची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. संपूर्ण तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार असेल, ज्यामध्ये आपण परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न देखील त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेली आहे. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना ही सिव्हिलची एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यामधून आपला सिव्हिलचा कोर्स जो की सध्याला ऑफर प्राइस मध्ये चालू आहे, तो कोर्स लगेचच्या लगेच तुम्ही एनरोल करून घ्या मित्रांनो, कारण का त्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण परीक्षाभिमुख असे सर्व काही टेस्ट सिरीज म्हणजे की जे आपले टेस्ट आहेत व त्यासोबतच ई बुक मध्ये तुम्हाला संपूर्ण काही या ठिकाणी थेरोटिकली माहिती आपण उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम देत असाल किंवा तुम्हाला आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये यश मिळालं नसेल, तर मित्रांनो तुम्ही अंतिम तयारी म्हणून तुम्ही फक्त आपले ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणचा सर्व प्रश्नांचा तुम्ही सराव करा, सर्व प्रश्न तुम्ही सोडवत चला. 100% सांगतो मित्रांनो, निकाल हा तुमच्या बाजूने असणारा आहे. तर ज्यांना कोणालाही ही परीक्षा क्रॅक करायची आहे, त्यांचा कोणाचाही हा शेवटचा पर्याय असं वाटत आहे, तर त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता मित्रांनो. द नेक्स्ट आपला 5वा प्रश्न असा आहे पुढचा, कॉन्टॅक्ट प्रेशर डिस्ट्रीब्युशन्स फॉर रिगिड फुटेज ऑन कोसिव्ह सॉइल इज, म्हणजे सुसंघटित मातीवरील कठीण पायथ्याचा संपर्क दाब वितरण कसं असतं या ठिकाणी हे विचारलेलं आहे. तर कसं असतं, सो याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, मॅक्स ॲट एंड्स मीन ॲट सेंटर या प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये, जे की याचं उत्तर होणार आहे. म्हणजे काय, तर टोकांना जास्त आणि मध्यम भागी कसं असतं, जे की कमी या प्रकारचं आहे थोडक्यामध्ये हे होत असतं, म्हणून याचं पर्याय नंबर 3 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला नेक्स्ट पुढील क्वेश्चन आहे, जो की पुढचा 6वा काय म्हणतो, जे की फील्ड मेथड टू डिटरमाइन सॉइलचं परमेबिलिटी, सो मातीच्या परमाणुता ठरवण्यासाठीचा क्षेत्रीय पद्धत कोणती असं विचारलेलं आहे. तर फुल लेंथमध्ये देखील तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतो, असा हा शॉर्ट क्वेश्चन्स होता. तर फुल लेंथ कसा येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड युज्ड in a field to determine the permeability of a soil, या प्रकारे देखील तुम्हाला प्रश्न लेंथी स्वरूपामध्ये येऊ शकतो. तर याचं जे उत्तर काय होणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की पंपिंग आउट ऑफ वेल मेथड, म्हणजे की विहिरीतील पाणी पंप करून जे की काढण्याची पद्धत, असं जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला, rectangular RCC beam with nene at
30 mm अँड इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ 50 mm इज. म्हणजेच काय तर 30 mm आणि प्रभावी खोली 500 mm असलेल्या RCC बीम खालीलपैकी कोणता या प्रकारचा असा या ठिकाणी जो की प्रश्न विचारलेला आहे. तो याचं जे उत्तर होणार असेल काय असेल, जे की ऑप्शन नंबर 2 जे की ओव्हर रिइन्फोर्स्ड याच ठिकाणी हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. म्हणजेच काय तर जे की अति मजबूतीकरण जे की होणार असेल या प्रकारचे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर हे जे काही टेक्निकल फॅक्टरचे क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये आपण शॉर्ट स्वरूपामध्ये तुम्हाला घेतलेलं आहे. तर हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कसे असतात, तर हे प्रश्न असेच असतात, परंतु यांचं जे मध्ये एकदम लेंथी स्वरूपामध्ये तुम्हाला वाटेल या प्रकारे जे आहे त्याला लेंथी करून दाखवतात. तर मी याला तुम्हाला जर लेंथी करून दाखवायचं झालं तर या प्रकारे होऊ शकतो प्रश्न की reinforcement provided in a rectangular RCC beam of effective depth 500 mm is such that actual depth of a natural axis is at 300 mm from extreme the compression fibers FE 415 steel is used and provided on a टेन्शन फेस ओनली इट इज तर या प्रकारे हा जो क्वेश्चन आहे जो की लेंथी स्वरूपामध्ये होत होता, परंतु मी याला लेंथीमध्ये घेतलं का तर नाही, याला एकदम शॉर्टमध्ये घेतलेला आहे. कसं की रेक्टँग्युलर RCC बीम येते आणि ॲट 3 mm म्हणजे की 300 mm अँड इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ 500 mm इज. या प्रकारे मी याला शॉर्टमध्ये घेतलेलं आहे. तर प्रश्न जे आम्ही शिकवतो त्यामधलेच प्रश्न येतात, परंतु आपण शॉर्ट्समध्ये घेतो आणि त्या ठिकाणी त्यालाच फुल लेंथी स्वरूपामध्ये जे की परीक्षेत विचारलं जातं. त्यामुळे असं वाटतं की हा प्रश्न कुठेतरी पाहिला आहे, परंतु हा प्रश्न सुचवत नाही तुम्हाला त्यामुळे. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे पुढचा 8th क्वेश्चन. फॉर अ कॉन्स्टंट विथ बीम ऑफ अनयुनिफॉर्म स्ट्रेंथ डेप्थ व्हेरियस विथ. तर एक समान सामर्थ्याच्या समान रुंदीच्या बीमची जी काही खोली आहे किंवा खोलीपैकी कोणाच्या प्रमाणामध्ये बदलते या प्रकारचा या ठिकाणी जो काही प्रश्न जो की विचारलेला आहे. रेक्टँग्युलर बीम ऑफ अनयुनिफॉर्म स्ट्रेंथ अँड सब्जेक्टेड टू अ बेंडिंग मोमेंट m has a constant width, the variations in a depth will be the प्रोपेशन्स 2 या प्रकारे हा क्वेश्चन थोडक्यामध्ये होणारा असेल. सो याचं उत्तर काय होईल, जे की ऑप्शन नंबर 3 जे की स्क्वेअर रूट ऑफ m हे जे आहे याचं उत्तर जे की थोडक्यामध्ये होणार असेल. पर्याय नंबर 3 याचं जे आहे ते उत्तर जे की येणार असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये थोडक्यात विचारले जातात. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घेतली का त्यामध्ये तुम्हाला अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सारा सराव त्या ठिकाणी तुम्हाला करायला मिळणार असेल आणि त्यातून तुम्ही एक चांगल्या उत्तम तयारला त्या ठिकाणी सुरू करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. गॅप ग्रेडिंग ऑन अ ग्रेडिंग कर्व इज शोन बाय. तर जे ग्रेडिंग कर्ववरील गॅप ग्रेडिंग आहे ते कशानं दर्शवलं जातं असा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे की जे आडवी रेषा असते त्यावरून जे आहे थोडक्यामध्ये हे जे आहे ते दर्शवलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढील असा आहे. अ टेस्ट युजड अ बिटुमेन. तर जे डांबर असते तर डांबरासाठी कोणती चाचणी वापरलं जातं असं म्हटलेलं आहे. तर कोणती चाचणी वापरलं जातं, जे की ऑप्शन नंबर 3 जे की पेनिट्रेशन ही जी चाचणी जी आहे पेनिट्रेशन टेस्ट ही जी आहे थोडक्यामध्ये वापरली जातं. द पेनिट्रेशन टेस्ट इज कॅरिड आउट ऑफ द नो द हार्डनेस ऑर अ स्पूट सॉफ्टनेस अ बिटवीन युजड इन अ रोड कन्स्ट्रक्शन बाय मेजोरिंग द डिस्टन्स इन अ 10th of a millimeters to which a stand needles will penetrate vertically into a sample of bitumen under the stipulated condition of a temperature, time and लोडिंग. तर हे याचं थोडक्यामध्ये एक्सप्लेनेशन या ठिकाणी होणार असेल की नेमकं कितीपर्यंत काय यूज केलेलं आहे या ठिकाणी पाहण्यासाठी पेनिट्रेशन हे जे आहे ते वापरलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढचा काय म्हणतो की विथ हायर डेप्थ ऑफ इमिरेशन्स सेंटर ऑफ प्रेशर्स की बुडण्याची खोली वाढल्यास दाब केंद्राचं स्थान कसं बदलते ह्या प्रकारचा हा क्वेश्चन आहे. सो याचं आन्सर जे आहे जे की ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए मूव्ह क्लोजर टू CG. म्हणजेच काय तर गुरुत्वाकर्षण जे काय गुरुत्व केंद्राजवळ जे आहे थोडक्यामध्ये येतं, म्हणून पर्याय नंबर 1 जे की याचं उत्तर जे आहे होणार असेल. अ फॉल्स क्लोजर टू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ ह्या प्रकारे देखील याचं पर्याय मग तुम्हाला ऑप्शन्स राहू शकतं आणि हे याचं उत्तर होणार असेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला जे की कॉन्क्रीट कंटिन्यूइंग डॅश तर या ठिकाणी विचारलेला आहे, जे की कॉन्क्रीट मधील खालीलपैकी कोणते विधान या ठिकाणी योग्य आहे. तर याचं जे उत्तर जे होणार असेल जे की पर्याय नंबर यामध्ये सांगायचं झाल्यास ज्यामध्ये पहिलं आहे सिलिलियस ॲग्रिग्रेट आणि त्यानंतर आहे हायर एक्सप्रेशन्स हे देखील आहे कॉन्क्रीटमध्ये येतं. त्यानंतर दुसरं पर्याय नंबर 2 काय म्हणतो पहा या ठिकाणी
इग्नियस ॲग्रिगेट्स हे देखील बरोबर आहे. त्यानंतर लाईमस्टोन्स और लोवेस्ट हे देखील आहे. मग हे तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर असल्यामुळे जे की पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणारं असेल की ऑल ऑप्शन्स आर करेक्ट, कारण का हे सर्व त्यामध्ये असणारे इंटिग्रेटेड आहेत म्हणून. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला रेशिओ ऑफ क्रिपलिंग्स लोड्स दॅट्स फिक्स्ड अपॉन हिंग्ड या ठिकाणी. सो असं आहे. तर म्हणजेच काय, तर जो स्थिरांक आहे अपॉन जे स्थिर अपॉन स्थिरांक कर्णधार किंवा कर्णस्तंभाच्या क्रिपलिंग लोडचे गुणोत्तर कोणते असं जे आहे या ठिकाणी आलेलं आहे. तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर 1 म्हणजेच काय, तर 4 हे जे आहे थोडक्यामध्ये येणार असेल. पर्याय नंबर काय होईल, तर 4 हे होणार असेल. तर यासाठी एक फॉर्म्युला देखील आहे. तो फॉर्म्युला आपला मागील सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलेला होता. त्यानंतर आपला 14वा क्वेश्चन असा आहे स्प्रिंग अब्झॉर्ब्स 30 Nm एनर्जी फॉर 5 mm एक्सटेन्शन्स अ स्टिफनेस. या ठिकाणी असा प्रश्न आहे जे की 5 mm वाढीसाठी स्प्रिंग 30 Nm ऊर्जा शोषत असल्यास स्टिफनेस किती त्याचं जे असणार आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर किती असेल मग, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 2.4 Nm एवढं जे आहे थोडक्यामध्ये जे की असणारा असेल त्याचं स्टिफनेस. पर्याय नंबर याचं काय होईल, जे की पर्याय नंबर याचं 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन टेस्ट कॉम्पेअरिंग डायनामाइक मॉड्यूल्स ऑफ इलेस्टिसिटी ऑफ कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीटच्या डायनामाइक इलेस्टिसिटीची तुलना करणारी चाचणी खालीलपैकी कोणती, तर कोणती चाचणी आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट. हे जे आहे थोडक्यामध्ये जे की डायनामाइक मॉड्यूल्स ऑफ इलेक्ट्रिसिटीची जे की चाचणी आहे, तुलनात्मक करणारी चाचणी आहे. पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घेतला तर मित्रांनो तुम्हाला 100% अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तो करता येणारा असेल. त्यानंतर आपला 16वा प्रश्न असा आहे द प्रेमाबिलिटी ऑफ अ कोर्स अ ग्रेनेट सॉइल इज जनरली डिटरमाइनेड बाय. तर जे जाड कणांच्या मातीचा जो काही पॅरामागता असतो तो सामान्यतः कोणत्या पद्धतीने ठरवला जातो असा या ठिकाणीचा प्रश्न आहे. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की कॉन्स्टंट हेड चाचणी याद्वारे जे आहे थोडक्यामध्ये हे जो आहे थोडक्यामध्ये जो की पद्धतीने ठरवला जातो. जी कॉन्स्टंट हेड चाचणी आहे ही जाड कणाच्या मातीची जसे की रेती किंवा खडी यांची जे काही पॅराबिलिटी आहे ठरवण्यासाठी वापरली जाते. या प्रकारच्या मातीमध्ये पाण्याचा प्रवाह हा चांगला असतो, त्यामुळे ते स्थिर जलसर्ज थोडक्यात रोखणे आणि मोजणे यामध्ये जे की सोपे जाते. आता यामधलं जर तुम्हाला हे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे फॉलिंग हेड टेस्ट देखील वाटत असेल तर फॉलिंग हेड टेस्ट हे जे आहे जे की हे बारीक कणाच्या मातीसाठी जसे की चिकन माती आणि जे गाळ माती ज्याला आपण क्ले अँड सील असं म्हणतो तर यांच्यासाठी वापरले जाते, कारण यांच्यामध्ये जी पॅराबिलिटी आहे जे की खूप कमी असते. म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर असणार असेल. त्यानंतर आपला पुढील नेक्स्ट 17वा क्वेश्चन इन हायवे इंजिनिअरिंग कॅम्बर इज प्रोव्हाइडेड मेनली फॉर. तर महामार्ग अभियांत्रिकीमध्ये कॅम्बर जे की प्रामुख्याने कशासाठी दिलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर 2 जे की ड्रेनेजसाठी म्हणजे की पर्जन्य निर्गमनसाठी जे आहे थोडक्यामध्ये दिलं जातं. तर कॅम्बर म्हणजे काय, तर जे रस्त्याच्या पृष्ठभागाला मध्यभागी सर्वाधिक उंची आणि जे काही कडांना कमी उंची जे की देणे ह्याला म्हटलं जातं. तर याचं मुख्य कार्य जे आहे जे की पावसाचे पाणी त्वरित रस्त्यावरून बाजूला काढून टाकणे हे जे आहे याचं मुख्य कार्य आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढील आहे द मेन फंक्शन ऑफ एअर एंटरिंग एजंट इन अ कॉन्क्रीट इज टू. तर जे कॉन्क्रीट मधील एअर एंटरिंग जे आहे जे की एजंटचं याचं मुख्य कार्य काय आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं काय आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 इम्प्रूव्ह वर्क ॲबिलिटी. हे जे आहे जे की कामामध्ये सुलभता वाढवणे हे जे आहे इम्पॉर्टंट आहे. तर जे एंटरिंग एजंट्स आहे एअर एंटरिंग एजंट्स ते कॉन्क्रीटमध्ये सूक्ष्म आणि जे स्थिर हवेचे बुडबुडे आहेत त्याला आपण मायक्रोस्कोपिक एअर बबल्स असं म्हणतो जे की हे तयार करतात. या बुडबुड्यांमुळे कॉन्क्रीटची जे काही वर्क अवेलेबिलिटी आहे ती सुधारते, विशेषतः कमी पाण्याचं प्रमाण असलेल्या मिश्रणामध्ये हे जे आहे ते दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे एजंट कॉन्क्रीटला जे आहे थंड हवामानातील जे काही सायकलिंग मुळे होणाऱ्या नुकसानीपासून उच्च प्रतिकार शक्ती थोडक्यामध्ये देते. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 19वा प्रश्न अ सिम्पली सपोर्टेड बीम फॉल्स अंडर. तर एखाद्या साध्या आधारावरील बीम खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ताणामुळे जे की निकामी होतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 जे की टेन्साइल स्ट्रेस यामुळे जे आहे थोडक्यामध्ये जे की ते
निकामी होतात. पर्याय नंबर 2. जे काय सांगायचं झालं तर जे काही सिम्पली सपोर्टेड बीम असतात, जे की साध्या आधारावरील बीम, जेव्हा त्यावर भार येतो तेव्हा ते थोडक्यामध्ये खाली वाकतात यामुळे. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन 20वा क्वेश्चन असा आहे. द पॉइंट वेअर टोटल प्रेशर ॲक्ट्स ऑन अ सबमर्ज्ड सरफेस इज कॉल्ड. तर बुडलेल्या पृष्ठभागावर एकूण दाब ज्या बिंदूवर कार्य करतो त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला जे आहे सेंटर ऑफ प्रेशर म्हणजे की दाबाचं केंद्र असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर सेंटर ऑफ प्रेशर हा तो बिंदू आहे जिथे बुडलेल्या पृष्ठभागावरील जो काही एकूण द्रवीय दाब बल आहे, टोटल हायड्रोस्टिक फोर्स, जे की या ठिकाणी कार्य करतं. तर या ठिकाणी जर गुरुत्व केंद्र तुम्हाला वाटत असेल तर गुरुत्व केंद्र हा जो आहे जो की पृष्ठभागाच्या भूमितीय केंद्रबिंदूमध्ये थोडक्यामध्ये असतो. पण याचं पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. तर असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले मित्रांनो टॉप 20 क्वेश्चन होते. तर या प्रकारचे प्रश्न आपण इथून आता रेग्युलरलीच आपल्या चॅनलवर नवीन घेऊन येणार आहोत, जे की तुमच्या परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून आपण सर्व काही जे काही NMC साठी लागणार असेल ते परिपूर्ण या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आपली NMC साठी नागपूर महानगरपालिका स्पेशली आपण रिलीज केलेली आहे, तुम्ही जर बॅच जॉईन केलं नसाल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी मित्रांनो आपली बॅच ही जॉईन करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.